नुकत्याच महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या नसरापूरमधल्या घटनेतील आरोपी पकडला गेला. पण असे कित्येक गुन्हेगार सभोवती फिरत असतात. अशा विकृतांना, चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणाऱ्यांना, बालकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना पिडोफेलिया हा विकार असण्याची शक्यता असते. पिडोफेलिया म्हणजे बालकामुकता, मोठ्या न झालेल्या बालकांप्रती लैंगिक आकर्षण असणे. एका 3-4 वर्षाच्या मुलीनं आपला जीव गमावला. अपघाताने किंवा आजारपणामुळे नाही, तर तिच्यासोबत झालेल्या अत्यंत घृणास्पद हिंसेमुळे. हा एक केवळ गुन्हा नाही, तर आपल्यासमोर आलेला एक आरसा आहे. आपल्या बधीर मनाचं, मौनाचं आणि बाल सुरक्षेबाबत असलेल्या अनिच्छेचं प्रतिबिंब दाखवणारा आरसा. लैंगिक शोषण अनोळखी व्यक्तींकडूनच होतं असं नाही, तर बहुतेक वेळेस ते ओळखीच्या, कुटुंबातील आणि विश्वासाच्या लोकांकडूनच होतं आणि म्हणून ते अधिक धोकादायक असतं. कारण आपण त्या गुन्हेगाराला पकडून देत नाही. त्याच्या विरोधात आवाज उठवत नाही आणि ते घडू नये म्हणून आपण आपल्या मुलांना स्वसुरक्षिततेचे धडे द्यायला पाहिजे. अल्पवयीन मुलं-मुली स्वतःचं संरक्षण करू शकत नाही, पण आपण करू शकतो त्यांचं संरक्षण. त्यांना शिकवायला हवं, की त्यांचं शरीर हे त्यांचं स्वतःचं आहे. त्यांना आवडत नसेल, अस्वस्थ करत असेल, तर कुणालाही त्यांना स्पर्श करण्याची परवानगी नाही, मोठ्यांना सुद्धा. अगदी गंमत म्हणून इतरांना जवळ येऊ देण्याची गरज नाही, हे मोठ्यांना कळलं पाहिजे. पप्पी दे, हग कर, ह्याची गरज नाही. कुणी आपला लाड करतंय, आमिष दाखवतंय आणि ते ओळखीचे पण आहेत. अशा वेळेला मुलांना स्पर्श करण्याचा प्रयत्न झाला, तर भविष्यातलं संकट त्या वयात कळणार नाही, पण आपल्याला समजायला हवं. अनेक मुलं बोलण्याचा प्रयत्न करतात, पण शब्दांमधून नाही. भीती, अलिप्तता, अचानक शांतता, चिड-चिड, समोरच्या त्या एखाद्या विशिष्ट व्यक्ती समोर आल्यानंतर होणारी त्यांची अस्वस्थ देहबोली, अशा अनेक भाषेतून ते बोलत असतात, जे पालकांना ऐकू यायला हवंय. कोणत्याही वयाच्या म्हणजे मोठे, म्हातारे, किशोरवयीन कोणत्याही मुलांसोबत म्हणजे मुलींना आणि मुलांना पण एकटं पाठवताना त्या सगळ्यांवर आंधळा विश्वास ठेवू नका. आपल्या मुलांनी काही सांगितलं तर आपल्या मुलांचं ऐका, विश्वास ठेवा. आपल्या लहानग्या जीवाचं भावनिक आयुष्य जपण्यासाठी विलंब न करता कृती करा. कारण लैंगिक शोषणाचे परिणाम अत्यंत गंभीर, दीर्घकालीन आहेत. ते हलक्यात घेऊ नका. एक संवाद, एक विश्वास आणि एक दक्ष असलेली प्रौढ व्यक्ती मोठी दुर्घटना टाळू शकते.